नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 12 मार्च 2019 मंगळवार संबंधीच्या न्यूज आपण बघणार आहोत। पहिली न्यूज दहशतवादाविरोधातील आहे। दहशतवादाविरोधातील जी काही मोहीम सुरू आहे तिच्यामध्ये मुदासिर अहमद खान वय वर्ष 23 पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार होता, हा ठार झालेला आहे। आणि दुसरी महत्वाची व्यक्ती म्हणजे मसूद अझर। आता मसूद अझर संबंधी त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करणारा प्रस्ताव 48 तासांमध्ये संयुक्त राष्ट्र संयुक्त परिषदेकडे येणार आहे। आपण याच्या संबंधी बऱ्याचशा गोष्टी बघितल्या होत्या आधी सुद्धा। आता हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे आल्यानंतर म्हणजे 13 मार्च पर्यंत म्हणजे उद्यापर्यंतची हे राहील याच्यासाठी की तुम्ही याच्यावर आक्षेप घेऊ शकता, याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात सुरक्षा परिषदेमध्ये। आणि इथं चीनची भूमिका विशेष महत्वाची असणार आहे, कारण चीनने सातत्याने मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात येऊ नये याच्यासाठी पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे। 10 वर्षामध्ये 4 वेळा भारताने मागणी केलेली आहे। त्यानंतर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यांनी संयुक्तरित्या हा प्रस्ताव ठेवला होता आणि याच्याबद्दल सगळे डिटेल्स आपण मागच्या लेक्चर्समध्ये सुद्धा बघितलेले होते। आता याच्यामध्ये तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल, जर एखाद्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं तर त्याच्यावर कुठले कुठले रेस्ट्रिक्शन येतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल। ते आपण 2 वेळा बघितलेले आहेत। दहशतवाद विरोधावर युपीएससी कसा प्रश्न विचारते की तुम्हाला टेररिझमवर प्रश्न येऊ शकतो की टेररिझम काय असतो, टेररिझमची कारणं काय असतात, त्याचा इम्पॅक्ट काय होतो आणि त्याच्यासाठीचं सोल्युशन काय असणार आहे। आणि एमपीएससीच्या बाबतीमध्ये मी मागेही तुम्हाला दिलं होते सगळं की सिलेबस बघा। सिलेबसमध्ये तुम्ही एमपीएससी मेन्सला डिझास्टर मॅनेजमेंट आणि तिच्यामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत भारताच्या मध्ये बॉम्बस्फोटच्या असतील किंवा बाकीच्या त्याची तारखा दिलेल्या आहेत त्या घटनांसंबंधी तुम्हाला डिटेलिंग ते विचारू शकतात एमसीक्यू मध्ये। आणि टिपिकल अशी नावं वगैरे हे ते जरा चान्सेस कमी आहेत। नोटाबंदीने काळा पैसा रोखण्यात अपयश आलं असं आरबीआयचं म्हणणं आहे। माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या उत्तरात आरबीआयने ते स्पष्ट केलेलं आहे। माहिती अधिकार तुम्हाला माहित पाहिजे, माहिती अधिकार 2005 आणि त्याची जी सगळी सुरुवात होते ती राजस्थान पासून सुरुवात होते। तर पॉलिटिक्स इन इंडिया पोस्ट इंडिपेंडन्स हे एनसीईआरटी जे आहे ते प्रत्येकाने वाचावं आणि त्याच्यावर तुम्हाला ही सगळी हिस्ट्री प्रत्येक मुवमेंट आणि त्या सगळ्या माहिती अधिकार राजस्थानातून कसं हा सुरुवात झाली 2005 मध्ये हा ऍक्ट आला होता। माहिती अधिकारांतर्गत विचारण्यात आलेल्या याला उत्तर दिलंय आरबीआयने। तिच्यामध्ये 4 महत्वाच्या गोष्टी आहेत। 1, नोटाबंदीने काळा पैसा रोखण्यात कुठलंही यश आलेलं नाहीये। अल्प कालावधीत का होईना देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झालेला आहे, आरबीआयने मान्य केलेलं आहे। पेट्रोल पंप, रुग्णालय आदी ठिकाणी जमा झालेल्या जुन्या 500 आणि 1000च्या रुपयांच्या नोटाबद्दल काहीच माहिती नसल्याचं आरबीआयने स्पष्ट केलेलं आहे। नोटाबंदीनंतर काही ठिकाणी तुम्हाला 500 आणि 1000 नोटा चालू शकतील यासंबंधी मुभा देण्यात आली होती। ते मुभा असणारी ठिकाणं म्हणजे 2 आहेत, पेट्रोल पंप, रुग्णालय अशी बाकीची होती इमर्जन्सी मधली। तर तिथल्या नेमक्या नोटांचं काय आलं हे अजून स्पष्ट झालेलं नाही, आरबीआयने क्लिअर केलेलं आहे। चालू वर्षाचा जीडीपीवर ही आपल्या नोटाबंदीचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। त्यामुळे नोटाबंदीच्या दूरगामी परिणामामध्ये ही एक गोष्ट येते, पण अल्प काळामध्ये याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला हे आरबीआयने मान्य केलेलं आहे। एक कन्सेप्ट आहे बघा, फ्रजाईल 5। फ्रजाईल 5 2013 मध्ये आली होती ही कन्सेप्ट। मॉर्गन स्टॅनलीने ही कन्सेप्ट आणली होती समोर। फ्रजाईल 5 म्हणजे अशा इकॉनॉमीज होत्या, या अशा अर्थव्यवस्था, असे राष्ट्र की जे विदेशी चलनावर अवलंबून होते। तिच्यामध्ये भारत, ब्राझील, इंडोनेशिया, साऊथ आफ्रिका आणि टर्की असे 5 देश आहेत। 2019 मध्ये सुद्धा इंडिया फ्रजाईल 5 मध्ये आहे। याची कारण जर तुम्ही बघितली तर एक जीएसटी आणि दुसरं डिमॉनेटायझेशन आणि भारताचा जो रुपयामध्ये तुम्ही दिवसेंदिवस घसरण तुम्ही बघितली म्हणजे पार 71 रुपयापर्यंत गेला होता तो। सो ही सगळी कारणं आहेत आणि त्याचे हे रिझन आहेत, बेसिक जीएसटी आणि डिमॉनेटायझेशन म्हणजे नोटाबंदी। आता फ्रजाईल 5 आपल्याला माहित पाहिजेत आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल की या फ्रजाईल 5चं प्रत्येक देशाची करन्सी कुठली आहे। म्हणजे जशी भारताचा रुपया आहे तशी ब्राझीलचं काय आहे, इंडोनेशियाचं काय, साऊथ आफ्रिकेचं काय आणि टर्कीचं काय। काल मी तुम्हाला विचारलं होतं एक बॅरल तर ते 159 लिटर असतं बघा। रेडिओ लहरींना नवीन स्रोतांचा शोध लागलेला आहे। रेडिओ लहरींच्या पुण्यातील खगोलशास्त्रज्ञ जे आहे त्याची जी इन्स्टिट्यूट आहे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ऍस्ट्रोफिजिक्स या संस्थेच्या जायंट मीटर वेव्ह रेडिओ दुर्बिणीचा वापर करून रेडिओ लहरींचे नवीन स्रोत शोधण्यात आले। त्याला इसर्स असं नाव देण्यात आलं, एक्स्ट्रीमली इन्व्हर्टेड स्पेक्ट्रम एक्स्ट्रा गॅलेक्टिक रेडिओ सोर्सेस असं या नवीनच स्रोतांना देण्यात आलेलं नाव आहे, एक्स्ट्रीमली इन्व्हर्टेड स्पेक्ट्रम एक्स्ट्रा गॅलेक्टिक रेडिओ सोर्स, इसर्स।
हे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ऍस्ट्रोफिजिक्स आहे. आतापर्यंत फक्त ही थेअरी होती, पण यांनी हे सगळं संशोधन करून त्याच्यामधली सत्यता किंवा वास्तव समोर आणलेलं आहे आणि हा एक महत्वाचा शोध आहे. रेडिओ लहरी आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे रेफरन्स येतात आणि ते विचारलं जाऊ शकतं. संपादकीयमध्ये मोदी द्वेषासाठी पुराव्यांची भाषा, म्हणजे हे जे सर्जिकल स्ट्राईक नंतर विरोधी पक्षनेत्यांनी मागितलं की बाबा नेमके किती दहशतवादी हे झाले, ठार करण्यात आले, त्याचे डिटेलिंग द्या, पुरावे द्या. तर या संबंधीचं संपादकीय आलेलं आहे बघा. परीक्षेमध्ये विचारलं जाण्याचे चान्सेस निग्लिजिबल आहे. देशद्रोही वृत्तपत्र म्हणून पी चिदंबरम यांचा लेख आहे, हा महत्वाचा आहे. याच्यामधले आपल्याला केस स्टडीज वापरता येतात युपीएससी एसए मध्ये किंवा तुम्ही रेग्युलर याच्यामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, नेशन्स इंटरेस्ट. राफेल आणि द हिंदू वृत्तपत्राचं वार्तांकन जे काही झालेलं आहे की राफेलची फाईल चोरीला गेली किंवा त्याचं डॉक्युमेंटेशन चोरीला गेलं, ती झेरॉक्स गेली. द हिंदू वृत्तपत्राने याचं वार्तांकन केलेलं आहे. द हिंदूला सुप्रीम कोर्टात बोलवण्यात आलं होतं. त्याच्या संपादकांनी हे क्लिअर केलेलं आहे की वृत्तपत्रांचं जे काम आहे तेच आम्ही करतोय आणि लोकांच्या हितासाठीच्या ह्या बाबी आहेत. तसंच मग आता दुसरीकडे कुठं झालं की देशद्रोही असल्याचा ठपका सुद्धा किंवा यांच्यावर गुन्हा दाखल करा असा समोरून आरोप झाला होता सरकारतर्फे. मग अशा रेफरन्सेस दिलेले आहेत. 2016 मध्ये पनामा पेपर्स जवळपास 11.5 दशलक्ष कागदपत्र बाहेर फुटली होती. याच्यामध्ये बऱ्याचशा याच्यात भारतीय द इंडियन एक्सप्रेस सुद्धा याच्यामध्ये त्याच्या पत्रकारांचा फार महत्वाचा वाटा होता. शोध पत्रकारिता ज्याला आपण म्हणतो. सो पनामा पेपर्स तुम्ही ऐकलं असेल. पनामा कुठं येतं बघा तुम्ही, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. मॅप जर तुम्ही बघितला तर पनामा पेपर्स असं म्हटलं होतं. हा पनामा कुठं आहे बरं नेमका? 1971 अमेरिकेने व्हिएतनामवर आक्रमण केलं होतं बघा. पेंटागॉन पेपर्स म्हटलं होतं या सगळ्यांना. आणि म्हणजे अमेरिकेने व्हिएतनामवर आक्रमण केलं त्या संबंधीची जी कागदपत्र होती त्याला पेंटागॉन पेपर्स म्हटलं होतं. संरक्षण मंत्र्यांचा युद्धाबाबतचा अहवाल फुटला होता. द वॉशिंग्टन पोस्टने तो प्रकाशित केला होता आणि वॉशिंग्टन पोस्टवर खटले भरण्यात आले होते. तेव्हा अमेरिकेतल्या न्यायालयाने हे स्पष्ट केलं होतं की द न्यूयॉर्क टाइम्स अँड द वॉशिंग्टन पोस्ट याबाबतच्या बातम्या देण्याचा अधिकार त्यांना आहे. म्हणजे ह्या ज्या केस स्टडीज आहेत ह्या तुम्ही एसए किंवा मग जीएसला वापरू शकता. मग 1971चं पनामा पेंटागॉन पेपर्स असेल अमेरिका व्हिएतनाम, किंवा 2016च्या पनामा पेपर्स असेल, किंवा आता रिसेंट वन द हिंदूची केस स्टडी येतो. एक नीरव शांतता म्हणून सुद्धा अग्रलेख आहे, संपादकीय अग्रलेख. याच्यामध्ये बेरोजगारी, दारिद्र्य निर्मूलन आणि शेतीची उत्पादकता, आर्थिक गुन्हे या संबंधी चर्चा करण्यात आलेली आहे. सुधारक मधलं गोपाळराव आगरकरांचं आमचे दोष आम्हास कधी दिसू लागतील हे स्टेटमेंट इथं घेऊन ह्या संपादकीय लेखाची सुरुवात करण्यात आलेली आहे. सुधारक कधी सुरू झाला होता गोपाळराव आगरकरांद्वारे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. हिस्ट्रीमधली वृत्तपत्र महत्वाची बघा. आता द हिंदूच्या अनुषंगाने वृत्तपत्रांसंबंधीची चर्चा सुरू झाली आहे. त्याच्यामुळे मॉडर्न हिस्ट्री आणि कॉलोनियल याच्यामधले वसाहती काळामधले जे काही वृत्तपत्र होती त्यांची यादी तुम्हाला पाठच पाहिजे. वृत्तपत्र आणि ते संस्थापक कोण होते ते. कृषीच्या बाबतीमध्ये आपला आहे की 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट करायचं आहे आपल्याला. विकास दर जर तुम्ही बघितला तर 2017-18 मध्ये 5% होता, चांगला होता. 2018-19 मध्ये अंदाज जो आहे तो कृषीचा 2.7% वा डायरेक्टली 50% कमी होतोय. हे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अपेक्षित विकास दर किती असला पाहिजे तो 10.4%. म्हणजे हा त्याच्या 25% पकडून घ्या तुम्ही, 2.5. म्हणजे आपल्याला पाहिजे 10.4% पण आपला असणार आहे 2.7%. म्हणजे हे लक्ष गाठणं थोडंसं आपल्यासाठी खूपच कठीण झालेलं आहे. रोजगार निर्मितीचा जर विचार केला तुम्ही तर रोजगार निर्मितीमध्ये बेरोजगारीचा विचार केला तर 1977-78 मध्ये 2.5% बेरोजगारी होती भारतामध्ये. अर्थव्यवस्थेचा उच्चांक जेव्हा म्हटला होता तो 1991 आहे, 1.9% बेरोजगारी होती. मी तुम्हाला सांगितलंय बेरोजगारीबद्दल बरंच बोललं जातंय. सो बेरोजगारीची डेफिनेशन आणि बेरोजगारीचे प्रकार आपण बघणं गरजेचं आहे. बेरोजगारी आपल्यासाठी महत्वाची आहे. ऑलरेडी बेरोजगारीवर बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. त्याचे जे काही डिस्कस बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट आहे त्याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. मार्जिनल स्टँडिंग त्याची जी मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी 0 असते वगैरे युपीएससी प्रिलिम्सला झालेलं आहे, किंवा हे रेग्युलर तुम्हाला एमपीएससी मध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर 1991 नंतर बेरोजगारीचा दर वाढत गेला. 2017-18 6.1% बघा. युपीएससी आपल्याला प्रिलिम्स मध्ये असे प्रश्न विचारते की सलग 10 वर्षापासून किंवा डिकेड पासून ही गोष्ट वाढतच जाते असं स्टेटमेंट टाकलं होतं बऱ्याचदा आणि विचारलं होतं की हे करेक्ट स्टेटमेंट आहे का चुकीचं स्टेटमेंट आहे. सो अशा पद्धतीच्या गोष्टी टॅकल करण्यासाठी आपल्याला असा डेटा गरजेचा असतो. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या मैत्रेय घटक यांच्यानुसार 2011 नंतर भारतातले जे काही दारिद्र्य निर्मूलनाचा अधिकृत तपशील आपल्याकडे उपलब्ध नाहीये हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे 2011 नंतरचा दारिद्र्य निर्मूलनाचा कुठलाही
ऑथेंटिक सोर्स आपल्याकडे नाही. जेरी मेरीमन यांच्याबद्दल आलेलं आहे बघा, यांचं निधन झालेलं आहे. पॉकेट कॅल्क्युलेटर जे असतं आपल्या मोबाईलमध्ये असतं, कॅल्क्युलेटर प्रत्येकाला माहिती आहे, छोटं पॉकेट कॅल्क्युलेटरचे सहनिर्माते होते ते जेरी मेरीमन. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, बोईंग 737 विमानं इथिओपियाने सेवेतून माघारी घेतली आहेत. चीनने तुर्तास याचा वापर बंद केला आहे. भारत सुद्धा विशेष खबरदारी घेणार आहे, कारण भारत पण बोईंग 737 वापरतो. याचं कारण असं आहे की इथिओपिया आणि इंडोनेशियामध्ये अपघात झालेत बोईंग 737चे, आणि येत्या काळामध्ये मग ते बाकीचे देशही त्याबद्दल थोडेसे कन्सर्न आहेत. आपण ही इथिओपियाची न्यूज बघितली होती बघा. इथिओपियाबद्दल मी तुम्हाला काय सांगितलं होतं, म्हणजे आफ्रिका, हॉर्न ऑफ आफ्रिका, याच्यामध्ये कुठले कुठले देश येतात जे तुम्हाला मी सांगितले होते इथिओपिया दाखवताना, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. हॉर्न ऑफ आफ्रिकामध्ये कुठले कुठले देश येतात. एर्दोगान मोदींशी फोनवरून चर्चा केली बघा. तुर्कस्तानचे अध्यक्ष आहे रेकेप तय्यप एर्दोगान. फोनवरून त्यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांप्रती दुःख व्यक्त केलेलं आहे. आता यांना फार लेट जाग आली, पण ठीक आहे. आता त्याच्यानंतर महाराष्ट्र टाइम्सचं संपादकीय आहे इंडियन पॉन्झी आणि वटहुकूम. आता 2019 मध्ये आपण स्पॉन्झी स्कीम किंवा पैशाचे जे गैरव्यापार असतात, व्यवहार असतात, त्या संबंधीची एक आपण वटहुकूम काढलेला आहे. आणि वटहुकुमानुसार 3 महत्वाच्या बाबी आहेत. अनियंत्रित ठेव योजना चालू ठेवणे. गुन्हे काय काय असू शकतात तिच्यात, तर अनियंत्रित ठेव योजना चालू ठेवणे. दुसरी महत्वाची गोष्ट, अनियंत्रित ठेव योजनांमध्ये चुकीच्या माहितीने गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, म्हणजे 2 दिवसात 4 पट पैसे देतो बाबा. कायद्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या ठेव योजनांमध्ये केला गेलेला पैशाचा व्यवहार, म्हणजे कायद्याच्या नियंत्रणाखाली असलेली ठेव योजना आहे आणि तिच्यात तुम्ही परत त्या पैशाचा व्यवहार करताय, तर हे सगळं वटहुकुमानुसार गुन्ह्यामध्ये येतं. पॉन्झी स्कॅम संबंधीचा कायदा 2011 मध्ये आला. चिट फंड बिल जे आहे ते 2018 मध्ये आलं, आणि 2019चा नवीन वटहुकूम आला. ह्या तिन्ही गोष्टींचा विचार केला तर ह्या व्यापक संकल्पना आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. भारताचा जर विचार केला तुम्ही तर पैशाचे अपव्यवहार दिवसेंदिवस वाढत आहेत बघा. आणि सर्वात जास्त फ्रॉड कुठं झालेले आहेत तर 3 राज्य लक्षात ठेवायची. एक म्हणजे यूपी, दुसरं म्हणजे दिल्ली, आणि तिसरं म्हणजे महाराष्ट्र. या 3 ठिकाणी पैशांचे जे काही घोटाळे आहे, इलेक्ट्रॉनिक याच्यामधून फ्रॉड असतील किंवा मग सरळ सरळ पैशाचा अपव्यवहार असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये इलेक्ट्रॉनिक बँकिंग फ्रॉडचा जर तुम्ही विचार केला तर 3 राज्य लक्षात ठेवा, यूपी, दिल्ली आणि महाराष्ट्र. त्याच्यानंतर अशी कुठली बँक आहे की जिच्यामध्ये सर्वात जास्त पैशाचा अपव्यवहार झालेला आहे, की अमाऊंटचा जर विचार केला की किंमत, तर ती एसबीआय आहे, ते पण लक्षात असू देत. त्याच्यानंतर इंडिया स्किल रिपोर्ट सर्व्हे आलेला आहे बघा, आणि इंडिया स्किल रिपोर्ट सर्व्हे अंतर्गत इंजिनियरची सर्वाधिक मागणी कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्ली. बघा आता ऍक्च्युली हे रँकिंग नुसार नाही आहे, हे 3 राज्य आहेत. म्हणजे रँकिंग अजून क्लिअर व्हायचंय, ते क्लिअर करून देईल मी नंतरच्या याच्यामध्ये. कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्ली हे 3 ठिकाणी इंजिनियरची सर्वात जास्त मागणी आहे. स्त्री पुरुष रोजगारांचा विचार केला तर पुरुषांच्या याच्यामध्ये 2018 ते 2019 घट झालेली आहे बघा, 46 झालेलं आहे. आणि महिलांच्या याच्यामध्ये 47 वरून 45 झालेलं आहे. सो ही एक महत्वाचं आहे, स्त्री पुरुष रोजगार. याच्या संबंधीचं डिटेलिंग तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल. सगळे संपादकीय तुम्ही टेलिग्राम चॅनलवर वाचू शकता. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट हे आपल्या टेलिग्रामचं नाव आहे. जे आपल्या युट्यूबचं नाव आहे तेच आपल्या टेलिग्रामचं नाव आहे. 2019 मध्ये सर्वाधिक रोजगार कशा कशात आले तर बँकिंग, वित्तीय क्षेत्र, इन्शुरन्स, हार्डवेअर आणि उत्पादन, या सगळ्या ठिकाणी सर्वाधिक रोजगार आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर 13,000वर जास्त 13,000 एनजीओवर कारवाई करण्यात आलेली आहे होम मिनिस्ट्रीद्वारे. आता ही कारवाई का करण्यात आली तर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट जो असतो, म्हणजे तुम्हाला विदेशातून जो निधी मिळतोय त्याचं प्रॉपर डिटेलिंग करणं, त्याची माहिती देणं, याचं उल्लंघन केलं म्हणून यांच्यावर कारवाई करण्यात आली. आणि त्यामुळे 40% विदेशी निधीमध्ये घट आलेली एनजीओच्या, ज्यांना एनजीओना बाहेरून पैसे मिळत होते तिच्यात घट आलेली आहे. 2017 मध्ये 4,800 एनजीओनी परवाने गमावले होते. बेन अँड कंपनी या परदेशी संस्थेद्वारे हे सर्वेक्षण करण्यात आलं. युपीएससी GS1 मध्ये रोल ऑफ एनजीओज म्हणून सिलेबसला पॉइंट आहे बघा. त्यामध्ये हे फार महत्वाचं आहे की एनजीओचा सध्याचा काय सिनेरिओ आहे, त्यातले फायनान्शियल इरेग्युलॅरिटीज काय आहेत ते बघणं. बांगलादेश आणि भारताचा जर विचार केला तर त्यांचे संबंध आपल्यासाठी महत्वाचे आहे. बांगलादेशने हे क्लिअर केलेलं आहे की 0 टॉलरन्स टुवर्ड्स टेररिझम पॉलिसी, म्हणजे दहशतवादाविरोधी 0 टॉलरन्स असेल बांगलादेशचा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी आणि शेख हसीना यांनी बांगलादेशमधल्या 4 प्रकल्पांचं संयुक्तपणे उद्घाटन केलं. त्याच्यामध्ये भारताचा फार मोठा रोल आहे बघा, भारताची भूमिका.
बांगलादेश रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला भारताने डबल डेकर, सिंगल डेकर, एसी आणि नॉन एसी बस तसेच ट्रकचा पुरवठा केलेला आहे. बांगलादेशातील उत्तर आणि ईशान्य भागातील भारतीय सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये 36 दवाखाने भारत सरकारच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले आहेत. नॅशनल नॉलेज नेटवर्क जे आहे भारताचं, त्याचं बांगलादेशामध्ये विस्तार करण्यात आलेला आहे. आणि 11 जलप्रक्रिया केंद्र हे सगळं भारताच्या सहकार्यातून झालेलं आहे. तिच्यामुळे संयुक्तपणे शेख हसीना आणि मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचं उद्घाटन केलं. आपल्याला ही उदाहरणं कशासाठी लागतात तर डिप्लोमॅसी, सॉफ्ट पॉवर हे दाखवण्यासाठी आपल्याला हे लागतात. भारताचे सगळे जे काही शेजारी आहे तिच्यामध्ये बांगलादेशचा रोल मोठा आहे. बघा, बचपन MBA लक्षात ठेवायचं की सर्वात जास्त सीमा सुद्धा आपण यांच्याबरोबर शेअर करतो आणि बांगलादेश आणि भारताचे संबंध नक्कीच आपल्यासाठी चांगले आहे. चीनचा जो इन्फ्लुएन्स आहे रिजनल रिजनमध्ये त्याच्यासाठी आपल्याला हे करणं भाग असतं आणि त्याच्यामुळे आपण ह्या आजूबाजूचे जेवढे देश आहे आपले शेजारी त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीने रिलेशन मेंटेन करण्याचा प्रकार करत असतो. आपण इन्व्हेस्टमेंट करतो, त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतही करत असतो. कारण अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग या दोघांनी एक गोष्ट फार कॉमनली हे केली होती की तुम्ही शेजारी बदलू शकत नाही, ते फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही कमेंट्स असले, सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.